सुप्रभात मंडळी. तर आज आहे संडे आणि आमच्यासाठी संडे आहे, तुमच्यासाठी हा मंडे असेल. हा व्हिडिओ मंडेला येणार आहे. तर मी आज जरा उशिराच उठली, 7:30ला उठली. संडे असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी आहे, त्याच्यामुळं काही हरकत नाही जरा थोडा उशीर झाला तरी. आणि मुलं तर अजून झोपलेली आहेत आणि आमचा चहा वगैरे झाला आणि आता मी नाश्त्याची तयारी करतेय. तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं की नाश्त्यासाठी काय बनवतेय. तर मी बनवतेय दुधी भोपळ्याचे धिरडे किंवा त्याला चिला असं देखील म्हणतात, काही ठिकाणी चिला म्हणतात. आणि तर तुम्हाला मी त्याचं साहित्य दाखवते, कारण पालवे साहेबांना जरा बाहेर जायचं असल्या कारणामुळे मी आज म्हटलं जरा पोटभरीचा नाश्ता बनवूया, कारण त्यांना यायला दुपार होईल आणि त्याच्यामुळे मग उशीर झाला तरी काही हरकत नाही. जरा दुपारी आले तरी मग पोटभर खाऊन गेलेला असल्यावर काही वाटत नाही. मग चला तर मग मी तुम्हाला दुधी भोपळ्याच्या धिरड्यासाठी काय साहित्य लागतंय ते दाखवते. तर इथं मी घेतलंय 1.5 वाटी गव्हाचं पीठ आहे हे, आणि पाऊण वाटी ज्वारीचं पीठ, अर्धा वाटी बाजरीचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 4 चमचे बेसन पीठ चवीसाठी, आणि हिरवं वाटण करून घेतलंय. याच्यामध्ये घेतलंय 3 हिरवी मिरची, लसूण 3-4 पाकळ्या, 1 चमचा जिरा, 1 चमचा ओवा, आणि 2 चमचे टाकणारे मी पांढरे तीळ. हे भाजलेले पांढरे तीळ आहेत, मी भाजून ठेवत असते, कधी पण लागतात ना. आणि हळद टाकणारे आपली अर्धा चमचा हळद टाकणार. आणि सगळ्यात महत्वाचं एक मोठासा दुधी होता माझ्याकडे आणलेला, तर तो दुधी मी किसून घेतलाय, कारण मुलं आहेत ना दुधीची भाजी खात नाही. तर मग मी काय करते, संडेला किंवा सुट्टी, मुलांना सुट्टी असेल ना, तर अशा प्रकारे काहीतरी दुधीचं मी एक पदार्थ बनवते जेणेकरून ते खातात आणि दुधी त्यांच्या पोटात जातो, कारण दुधी खूप पौष्टिक आहे. आणि त्याच्यामध्ये एक टाकणार आहे अजून मी, एक कांदा घेतलाय मीडियम साईजचा कापून, तो कांदा टाकणार. हे सगळं जिन्नस एकत्र करायचं, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मी तुम्हाला दाखवते सगळं मिक्स केल्यानंतर कसं होतंय, त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता हे आपलं बॅटर आहे ना, हे असं बनवून घ्यायचं सगळं पीठ मिक्स करून. इथं मी ठेवलाय आपला पॅन गरम होण्यासाठी, त्याच्यात थोडस तेल टाकलंय मी, हे बघा. आणि आता हे आपण त्याच्यात टाकणार आहोत. हे बघा, असं घ्यायचं आणि असं मध्ये टाकायचं आणि थोडं असं स्प्रेड करायचं. आणि मीडियम गॅसवर होऊ द्यायचं. कडेने थोडस असं तेल सोडायचं आणि त्याच्यावर एक 30 सेकंद त्याच्यावर झाकण ठेवायचं. तर आता झाकण उघडून बघते मी, हे पहा छान मस्त झालं आपलं. तर आता आपण ते असं पलटून घेऊ. हे बघा, हे बघा किती छान झालंय, एकदम हेल्दी आणि पोटभर असं. तर मी अजून एक तुम्हाला दाखवते. हे बघा, आपण अजून टाकू, असं घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं परत. आणि हे बघा, मिनिटभर झाकण ठेवायचं, छान गोल्डन होईपर्यंत त्याला मस्त असं क्रिस्पी भाजून घ्यायचं. तर असं खरपूस होईपर्यंत मस्त छान मस्त भाजून घ्यायचं. मी एक पलटते बघा, बघा छान. तर आता आपण हे पालवे साहेबांना नेऊन देऊ, कसा वाटला त्यांना विचारू.
तर पालवे साहेबांना आपण विचारू कसा झालाय. टेस्ट करा आणि सांगा. गरम आहे. खा मग गरम गरम छान. आवरलं तुमचं? छान झालंय नक्की. हळू 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 का. छान आहे ना. टाइम होईल का मग यायला दुपारी? चला मग करा तुम्ही एन्जॉय. हा का, करा एन्जॉय. मी आणते तुम्हाला गरम गरम अजून बनवून. ओके. तर दुपारी मी काही शूट केलं नाही कारण मला खूप टाइम झाला होता. नाश्ताचा आज खूप उशिरा झाला आणि नंतर मग मी स्वयंपाक बनवला. तर आम्हाला जेवायलाच 3 वाजले होते. तर मग आता झाली संध्याकाळ, म्हणजे 7 वाजले. तर आम्ही चाललो जरा बाहेर. म्हटलं चला थोडंसं बाहेर फिरून येऊया. थोडं मुलांना पण घेऊन चाललो बाहेर. बघू तिथं गेल्यावर आता काय बाहेर काय खाणं होतंय का काय, स्नॅक्स वगैरे काहीतरी. चाट खायचा विचार चाललाय. तर तिथं गेल्यावर मी बघते, जर जमलं तर थोडंसं शूट करते आणि दाखवते तुम्हाला आम्ही काय खातो. कारण आम्ही पाणीपुरी खाणार होतो आज, पण जिथे आम्ही पाणीपुरी खातो तो भाई. तर इथं आता आपली गाडी काढू राहिलेत पालवे साहेब. आपण गाडीतच जाणार आहेत कारण आता बाईकवर आम्ही रात्री नाही जात शक्यतो. आणि 4 जणांना बाईकवर बसता पण येत नाही आता, मुलं मोठी झालेली. तर आता आपण गाडीत जाणार. चला मग. आणि तर आधी ती बघा गाडी चालू करते, स्कूटी चालू करते. चालवते आता हळूहळू. सकाळी घेत असते थोड्या. हे बघा चालू करून बघतीये. रिवर्स मध्ये घेत आहेत पाठीमागं गाडी. चला जाऊया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मग कुठं जायचं साहेब? पाणीपुरी खायला. पण आपला पाणीपुरीवाला नसेल ना आलेला. चौद्या गाडीचा राऊंड होईल, फिरून येऊ. आणि पाठीमागं मुलं बसलेले आहेत, पण आता अंधार पडलाय. चला आपण जाऊया. बघू पाणीपुरी वाला असला तर खाऊ पाणीपुरी, नाहीतर आपल्या गाडीचा राऊंड तरी होऊन जाईल. कारण 8 दिवस गाडी आम्ही काढतच नाही बाहेर, बाईकच काढतो. त्याच्यामुळं गाडीचा बी थोडासा एक्सरसाइज झाली पाहिजे ना. म्हणून म्हटलं चला संडेला आम्ही जातो बाहेर थोडंसं पाणीपुरी वगैरे खायला. आणि हा आपला गणपती बाप्पा, गणू बाप्पा आहे ना. आदू गणू बाप्पा बोलत असते गेला. आणि इकडं साहेब काय मला सूचना देत आहेत, सांगा साहेब. सीट बेल्ट लावू का? आणि बघा संडे पण एवढं काय ट्रॅफिक नाही आहे बाहेर आज, आहे की नाही हो? कशामुळं आज नाही एवढं? काय म्हणतात. आणि इथं फालुदा आईस्क्रीम मस्त मस्त. इथं मार्केट भरत असतं, पण आज इथं गाडी आली आहे महानगरपालिकेची, त्याच्यामुळं इथं आज काही नाही. तिथं खूप सारे फ्रूट्सवाले असते त्या इथं आतमध्ये. मला जायचं होतं इथं मार्केटला, पण गाडी आली की खूप सारे पोलीस येतो इथं. काय माहिती काय आज.
द्या पप्पा. पैसे काढून आणतो जरा. मी द्या मी काढणार ये मी पैसे काढणार. हा, थांब. आता कशी आली आता चालली पैसे काढायला तिला खूप मजा वाटते. दिला पप्पाला विचारते तिच्या किती काढायचे तर अनिकेत पण गेलाय तिकडे पुढं. किती सांगितलं ना. 5,000. लाईन आहे हो तिथं तर. हेच चालू आहे, बघा. मॅच फिक्स म्हणजे पैसे घेऊन खेळायचे क्रिकेटर किती छान इथं लाइटिंग केली मस्त वाटते. म्हणजे बॉलर बॅट्समन हम्म, पैसे घ्यायचे हम्म. लोकांकडून. हम्म. ठीक आहे? माहिती आहे ना मग सट्टा माहिती जुगार. आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आवडत नाही का? मला नाही आवडत. ते पैसे घेऊन खेळतात हे लोक. क्रिकेटचं यांना क्रिकेटचं साहेबांचं काही सुट नाही. आणि आहे फायनली आमचा पाणीपुरीवाला इथं नाही नाहीये. अरे 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 अरे. करायचं का? नाहीये तो दुसरा आहे. नाही खायचीच नाही. जाऊ द्या. तर आमचा पाणीपुरीवाला नाही इथं. आता काय करायचं मग? जायचं आता घरी मग घरी जायचं दही मग. पुरी दहीपुरी खायला. खायला. दहीपुरी खायला तिकडं का मग त्या पॉकेट मध्ये? तर आमचा पाणीपुरीवाला नव्हता मग आम्ही पाणीपुरी नाही खाल्ली. मग आम्ही काय आणलं खायला? ती कुल्फी. अनिकेतनी काय घेतलं ते चोकोबार ना. अनिकेतनी चोकोबार घेतलं त्याला नाही आवडत. आणि साहेबांनी काहीच नाही घेतलं त्यांना नाही खायचं म्हटले नको म्हणजे थंड. तर कशी आहे मग कुल्फी? छान आहे ना. तर चला मंडळी आजच्या पुरतं एवढंच. असा होता माझा आजचा दिवस. तर आता व्हिडिओला एंड करते. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.